अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शनी काम क्रोधा नाही चाली होती झाली समता देवतया जवळी असे पापनाशी दर्शनी तुका म्हणे भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने आत्मात्मं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं ग्रह पूजा ते विषोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोग प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम् अंजनी गर्भसंभूतो वायु पुत्रो सनातनः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै हनुमते नमः। आता नमो रंगभूमिका जे कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे नमन दंडवत पांडुरंगा विश्वदेव सत्यत्वे आज आपल्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये एक विश्व ज्याला स्वीकारतं, विश्व ज्याला मानतं, विश्व ज्याच्या आधिपत्याखाली चालतं, विश्वाला ज्यांची भीती वाटते, देव दानव मानव ज्यांच्या शक्तीपुढे नतमस्तक होतात आणि शरणागती पत्करतात, राजा रंक सगळ्या देवता सगळे ग्रह या सगळ्या ग्रहांचा हा जो अधिपती आहे तो भगवान श्री शनेश्वरजी महाराज त्यांच्या आणि हनुमानजीच्या या दोन्हीही एकत्र असणाऱ्या या स्थानावर आज हा नामचिंतनाचा सुंदर उपक्रम आपण घेतलेला आहे। संगीतातील दर्दी मंडळी गुणीजन टाळकरी मस्त मृदंगाचार्य आहेत, चांगले पेटी मास्टर आहेत, आपण जाणकार सुज्ञ श्रोते आहेत आणि माझ्या मायमावल्या हा जो क्षण आला, ही संधी आपल्या वैष्णवाला या पावन भूमीमध्ये सेवा करण्याची मिळाली। त्याच्या पाठीमाग काही व्यक्तिमत्व दडलेली, ही पंगत असते कोणाची कोणाची दर काही ठराविक शनिवारी, पण आज या पंक्तीचं नियोजन करणाऱ्याने एक संकल्पना काढली की पंगत तर आहेच आणायची, म्हणजे अन्नदान आहे, पण त्याबरोबर ज्ञानदान व्हावं, भगवत चिंतन व्हावं असं या व्यक्तींना वाटलं
आणि त्यांनी हा उपक्रम राबवायचा ठरवलं। त्यामध्ये प्रामुख्याने आपलेच इथले भूमिपत्र जे आपला प्रपंच करत करत सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व असतं, धार्मिक कार्यामध्ये ज्याचा हात सरळ सातत्याने वरच असतो, असे आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे दातृत्वान ही व्यक्ती श्री हबप मारुती अप्पा आवटी त्याने एकट्यानेच हा उपक्रम करायचं ठरवलं होतं सुरुवातीला। पण समाज अलीकडे इतका बरा नाही की ती एकट्याला कधीच खाऊ देत नाही, असा भाग वगैरे। मग याच्यामध्ये या तीन माणसाने प्रवेश केला। त्याच्यामध्ये अजित, श्रीयुत अजित शिवराज देवराज नक्की सरपंच आहे ते, आणि आमच्यावर अतूट प्रेम आपले पिंपरी पेंढारच्या सगळ्या गड्यांच्या परिचित असणारे नवनाथरावजी काळाने, मनोहर, ते असे या तिघा चौघांनी पुन्हा या कार्यामध्ये आपाच्या एकट्याच्या वाटेला हे जाऊ दिलं नाही। हुशार माणसाची म्हणून काही माणसं उदार असतात। आणि त्याच्यात आज पुन्हा श्रीगोंदा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीयुत राजेंद्र दादा नागवडे यांनीही या महाप्रसादात आपलाही थोडासा हात असावा म्हणून काही लड्डू लाडू पाठवले। त्यांनी किती पाठवले ते माहीत नाही, पाठवलं असतं बरं असा अंदाज आहे। पुष्कळ वेळा सगळं अंदाजावरूनच जगवलं आणि मोठी माणसं आहेत जी देतात कमी सांगतात जास्त, असा त्यांचा भाग असतो। ते दातृत्व नसतं पण प्रसिद्धी आणि तोच होत सध्या अनुभवायला मिळतो। पण या चार पाचही व्यक्तिमत्वाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि शनिराजाच्या शनेश्वराच्या पायावर डोकं टेकवतो की यांच्या जीवनामध्ये तुमची सातत्याने कृपा राहावी आणि त्यांच्या संसारात परमार्थात ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी, हीच शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि कथेकडे वळतो। विठ्ठल आज या कीर्तनाच्या निमित्ताने आमची माऊली थेट तिकडून नेवासा तालुक्यातून आलेली सगळ्याकडे आमचे बापूराव पाठक महाराज हे सगळे आमची जुनगडीची हे तात्यांच्या सहवासात वाढलेलं परमपूजनीय आदरणीय तात्या महापुरुषांची छाया अध्यात्माची बैठक या भूमीला लागली आणि ही भूमी पावन झाली। कधी कधी अशा व्यक्तिमत्वाने या भूमीला पारमार्थिक आकार मिळतो, पारमार्थिक ऊर्जा प्राप्त होते आणि विशेष म्हणजे जवळच परमपूजनीय प्रातस्मरणे शेख मोहम्मद बाबांचं अस्तित्व या भूमीला लागलं। ही भूमी जात पात परमार्थात न मानणारी भूमी म्हणून यांचंही अस्तित्व आहे। आज आमचे महाराज पांढुऱ्यावरून पण इथं या कार्यक्रमासाठी आले, त्यांच्याही पायावर महाराजांचे डोकं टेकवतो। सगळ्यांची नावं घेऊन वेळ घालवण्यापेक्षा आपल्या सगळ्या जाणकार आणि टाळकऱ्यांच्या पायावर डोकं टेकवणं माझं कर्तव्य या वारकरी संतांच्या
का त्यालाच त्यांना असं काय पण जवळ बसलं तरी चालेल. मला संसर्गजन्य रोग नाही काय, जीवन समजा नाही. अतिशय मस्त आहे. भगवंताने आपल्याला भरभरून दिले. या कार्यासाठी जो अभंग आपण पाहिलाय गाथ्यातला तो श्रीमंत संत जगद्गुरु यांचा आहे, तुकोबरायांचा. विवेक ज्यांच्या घरी पाणी वाहत, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पायकी करत होत, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावन भूमीत उदयाला आलं. मराठमोळ्या कुळातला जन्म, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन, पंचम वेद गाथ्याची निर्मिती, देहासकट वैकुंठागमन, भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावरची साधना, इंद्रायणीचा निर्मल किनारा, देहू नावाचं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कणकाईच्या पोटी जन्माला आलेलं हे ज्ञानरत्न, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा त्यांना लाभला. आणि पंढरीची वारी 7 पिढ्या ज्यांच्या घराण्याला वरदान ठरली की नामदेवराय तुकोबरायाच्या रूपाने या भूमीवर प्रगटलाय. नामदेवरायांच्या अपुऱ्या शतकोटी रामायणाचा राहिलेला शतकोटी अभंगाचा राहिलेला भाग पुरा करण्यासाठी काही व्यक्ती पुन्हा अवतार घेतात, जन्म घेतात. ही परंपरा आहे. कोणी कोणाच्या रूपाने येईल सांगता येत नाही. नाथबाबाने रामायण लिहायला घेतलं, काही ठराविक युद्धकांडाचा भाग संपला आणि नाथरायाने एकदम अचानक एके दिवशी निर्णय घेतला की आता जाणं आहे, आता जावं लागणार आहे. आणि श्रोत्यांना जाहीरपणे सांगितलं त्याने की आम्ही आता 1-2 दिवसामध्ये आमचं निर्वाण. लोक चकित झाली, म्हणजे महाराज तुम्ही सांगताय साधोय, अपुरं कार्य सोडून जायचं कसं? हे रामायण पूर्ण कोण करणार? कोण करील हे रामायण पूर्ण? नाथबाबा हसले. ते म्हटले या जगतामध्ये अपूर्ण काही नसतंच, ते पूर्णच असतं. आणि पूर्णातून पूर्ण वजा केलं की शिल्लकही पूर्णच राहतं. आपण रोज प्रार्थना करतो, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण वजा केलं की शिल्लक पूर्ण राहतं. मायबाप हा साधूंचा अनुभव. मी अपुरं कार्य सोडून जातो असं समजू नका. त्यांच्या घरी एक जीवन राहिलेला माणूस होता. जेवायचा, भरपूर जेवायचा. खाण्याच्या बाबतीत माप नव्हतं त्याला. 5-25 पोळ्या करून पोळ्या सहज खायचं, काही वाटत नव्हतं त्याला. नाथही श्रीमंत असल्यामुळं काही कमी नव्हतं, ते ऐश्वर्यवानच संत होते. 25 पोळ्या खा, नाही तर अर्धा किलो लिटर तूप खा, भरपूर खायचं. फक्त बसायचं असं. रामायण चालू असताना नाथांचं लिखाण सांगत असताना ते नाथबाबांच्या मुखातून सहज शब्द निघून गेला, मी गेलो तर माझं राहिलेलं कार्य हा गावबा पुरा करेल. म्हटले गावबा पुरा करेल. गावबा म्हणजे नुसता खाणारा गडी. वेदन संस्कृतन मराठी भाषेवर काही चांगलं असं काही नव्हतंच त्याच्याकडे. गावबाने नाथबाबाकडे पाहिलं, नाथा काय बोलताय तुम्ही? ते म्हटले तुला हे राहिलेलं काम करायचं. आणि नाथांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटलं, माय बाप सांगितले
हाताचा परिणाम. हात ठेविला मोठी मजा आहे. मस्तकावर हात ठेवला डोक्यावर, त्याचा परिणाम काय असतो? त्याला शक्तिपात नावाची दीक्षा म्हटलं जातं. नाथरायाच्या हृदयात असणारी जी ऊर्जा आहे, जे पारमार्थिक शक्ती, त्या शरीरातून, हातातून, बोटातून मस्तकाला स्पर्श झाला पाहिजे की त्याची कुंडलिनी शक्ती जागी झाली. त्या गावाची ते हे कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा ज्ञानोबा राहिली, ती शक्ती जागी झाली. कारण इथंच आहे ती मस्तकावर, ती जागा आहे तिची. कुठेही हात लावून नाही काय होत उपयोगीच. दुसरीकडे हात लावलं, बोट लावलं तर गुदगुल्या होत्यात, पण शक्ती नाही जागे व्हायची. शक्ती जागे करण्यासाठी भ्रूरंध्र म्हणजे दोन भुवयाच्या मधला भाग किंवा मस्तक, जिथं मेंदू आहे, जिथं सजगता आहे, जिथं सर्व इंद्रियाचं चलन वलन आहे, जिथून आत्मा प्रवेश करतो आत, त्या मस्तकावर जिथून आत्मा आत प्रवेश करतो. गर्भात 4थ्या 5व्या महिन्यामध्ये तो मेंदूचा जो भाग आहे, ज्याला आपण ताळू म्हणतो, ती फार कमकुवत असते. ताळू फार कमकुवत असते. पुढं वर्ष 6 महिने जन्मल्यावर सुद्धा ती जागा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा लागतो माझ्या आया बहिणीला. त्याला ताळू भरणं म्हणतो आपण. तेलाने वडू, कारण ती जागा फार नाजूक असते. त्याच्यातूनच आत्म्याने आत प्रवेश केलेला असतो आणि कुंडलिनी शक्ती ही तिथंच अमृत स्रवत असते. ती असते नाभीपाशी. जब प्राण अपान मिलावे तब कुंडलिनी उठ जावे जी, चढ़े सुन शिखर में प्राणी महादेव कहे निर्वाणी, सुन गिरिजा अमर कथा. ही अमर कथा आहे भाई बाप, ही अमर कथा आहे. मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, विशुद्ध, सहस्रार आणि आज्ञा नावाच्या चक्रावरती शक्ती सर्वत असते, अमृत ओकत असते ती ब्रह्मध्याच्या ठिकाणी. म्हणून या एवढ्या भागाला फार महत्व आहे. हे जे आपल्या बोटाने आपण ज्याला टिचभर म्हणतो, ते इथून फार फार महत्व आहे त्या दिवशी त्या जागेला. पण इथंच कपाळ बी येतं, त्याच्यावरची अक्षर पुसली जात नाही. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, ललाट आहे. आणि हे मेंदू, त्याच्यात एक ग्वाबीन बसवली ईश्वराने त्या मेंदूमध्ये, लहान आहे ग्वाबीन. या बसा, यायचंय का जायचं? आता पाय पडून गेलेला गणी आवडला मला, बसलाच हा जडतोय का मला. नाही तो पाय पडून हात जोडून चालायला लागणारे सगळ्या जाती मी पाहिले. गेल्या अनुभवाने शांत झालेला महाराज. 60 वर्ष कमाल बांधतोय म्हणजे मला काय कमी माहिती आहे का? पाया पडून यायचं म्हणजे माफी मागायची, चुकून उशीर झाला. तिकडं काय काशी करीत होता काय उशीर होता काय
नेडाचं बाजार असतं एक परंपरा आहे, त्यामुळे आपल्या चुकीचे आहेत. बोलचट लोकांनी खुलचट बुद्धीतून काढलेल्या कल्पना आहेत त्या काय ते त्याची झटकून टाकीचं ना बाजूला. काय पाया पडलं पाहिजे काय असं तो महाराज काय द्यायचं ट्युजडे डिनर असतो, तुला काय द्यायचं काय पडणार नाही वाटत, काय परिणाम होत नाही तसं गटोगटी पण आपल्या जाऊ नका मोकार लय आपला शिष्टाचार मी दाखवी जाऊ नका. एक शिष्टाचाराचा भाषा आहे. आता नेते मंडळी वगैरे आमच्या पाया पडतात, त्यांना प्रेम नसतं आम्हाला तर देवा शपथ नसते. ते फक्त पाय पडत आले महाराज आशीर्वाद द्या, अर्ज भरून आलं. तू अर्ज भरून आला मला विचारलं होतं का, देवाला विचारलं होतं का, मारलं कर्म वाईट केलेलं ते कर्म करताना विचारलं होतं का, ते काहीच नाही. अरे चुकीच्या मार्गाने गेलेल्याला अपेक्षाच आहे, ते बरोबर नाही तुझं सोडून द्यायचं सगळं म्हणून जाऊ द्या. ते हे कुंडलिनी जगदंबा असं महत्वाचा विषय आज ऐकणारी चांगली म्हणले मोठ्या मोठ्यांचं ऐकले. म्हणून हे अधोमुख असते. नागिनीचे पिले कुंकुमे नाहले म्हटले, खाली तोंड असतं. मग ते पश्चिम द्वाराने म्हणजे पाठीमागून जे 21 मणके त्या 21 मणक्याला 4 होल आहेत. त्या मणक्याला किती होल आहेत? 4. 21 चोक 84. मग त्या 84तून तो प्रवास करतो. ती शक्ती आणि रेत रूपाने कधी बाहेर पडते आणि मग संतानाला जन्म देते आणि ती ऊर्ध्व व्हायला लागली. अधोमुख झाली की संतान आणि ऊर्ध्वमुख झाली की साक्षात्कार होतो. मायबाप साक्षात्कार होतो. विठ्ठल ती मेंदू आवड्या एवढ्या आकाराचा, त्याच्यामध्ये एक छोटी बॉबिन घातली ईश्वराने. रात्र तिच्यावर जो बेल्ट चढवला तो किती लांबीचा आहे. विल्सन नावाच्या जपान शास्त्रज्ञाने म्हटलंय पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील इतक्या लांबीचा बेल्ट एवढ्या छोट्या बॉबिन मध्ये. आणि ती बॉबिन मेंदू मध्ये फिटते, रात्रंदिवस फिरते. ती कोणाची 10 वर्ष काम करते, कोणाची 50 वर्ष, कोणाचे 70, कोणाचे 80, 100, 110, 120 वर्षापर्यंत काहीची बॉबिन काम करते. पण आमच्या एका पठ्ठ्याने ती बॉबिन 1400 वर्ष वापरली. मायबाप 1400 वर्ष. बॉबिन म्हणजे कळण्यासारखी शब्द वापरला, नाहीतर या कॅम्प्युटर मधला तो सुंदर सॉफ्टवेअर आहे. विठ्ठल ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आइन्स्टाईन, शेक्सपियर अरे सगळं कळलं. पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं. मायबाप वारकरी व्हावं लागतं. तुकोबारामध्ये काही नाही होता आलं तर काय
लक्ष ठेवायचं. पाळी घातली ना 8 तास घेतलं नाही तर पटाळा 8 तासाला फार महत्व. त्या रानाची शोभा वाढवते. किती मोठी पाळी उपाटी आणलेली असू द्या पण 8 तास गरजेचं आहे. हे जीवन आहे आपलं साधं शेतकऱ्यांच आहे पण आपल्याला कळतंय हे सगळं. आणि प्रत्येक वेळेस ती पण वळीवतानी बियाणा न पाहणारा शेतकरी एक दिवशी तरी पावलं ठरतो, कुठला तरी बियाणा भरतोच त्याचा. हे अशा प्रकारचा 4-2 काकड्या मोकड्या मोकड्या ठेवायचं नाहीत आपल्याला. भरून काढण्यासाठी आपण जन्माला आलो, मोकळं ठेवण्यासाठी नाही. बाय सातत्य राखायचं. सतत सातत्य असलं ना की काम सातत्याने कोणतीही गोष्ट शिकवते. प्रयत्न पाहिजे. परवा कॉलेजवर एका व्याख्यानात मला एका तुम्ही प्रयत्न अभ्यास सारखे ह्या विषयावर बोलता. आम्ही जर चाळणीत पाणी घेऊन ओतत राहिलो असा प्रयत्न केला तर किती दिवसाने अडकल. पाणी अडकत आहे का नाही माहित नाही पण मला अडकलं होतं त्याला म्हणलं द्रवरूप आहे तोपर्यंत वाहना हा त्याचा धर्म आहे. पाण्याचं बर्फात रूपांतर होईपर्यंत होत चाळणीतही अडकल्याशिवाय राहायचं नाही. बाय बघतो एवढा प्रयत्न पाहिजे. अभ्यास आहे ते समर्थ अभ्यास महत्वाचा आहे. बाय अभ्यासाचे निपळे एका घटी अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे ती केली विषय आली पडे समुद्री पायवाट जोडे एकी ब्रह्म थोपडे अभ्यासाचे कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य कोणतीच गोष्ट नाही जगात. कर्तृत्वान पुरुषांना असाध्य नाही. सध्या वातावरण चांगलं नाही महाराष्ट्राचं. सामाजिक राजकीय सगळं असं स्थित्यंतराचा काळ आहे. कोण कोणाचा बापही कळत नाही, कोण कोणाची आई कळत नाही. कोणी कुणकडे जाते काय झालंय ते बटाट्याचं पोत जसं असतं ना ते तोंड लावलेले तोपर्यंत चांगलं असतं, ते सुरक्षित जात. पण सत्तेची दुरी तुटली तोंड लावलेली. एक वाक्य लक्षात ठेवा. सत्तेची दुरी तुटली निकामी झाली आणि तोंड उघडलं त्या पोत्याच की बटाटे कुणीकडे पाहिजे त्याचा नियम नाही. माय बाप बेकार काम आहे सध्याच. या सध्याच्या या युगात आपला जन्म आहे. ही 2-3 महिने तर बाहेर त्यांना जरा बरं आहे जमून 1,500 रुपये काय करतात नशिबान आहे ते. सगळं तटातुटीचाच काळ आहे तुमचा. काय काळ सुद्धा भीतीने दोरीला सोडून पळाला. काय करतात काळाच्या ओघात हे सगळं चालत नाही. आनंदाने जीवन जगा. माझं तर पहिलं विधान आहे स्वर्गात मोक्षात वगैरे इतक्या लांब नको जायला. काय नाही स्वर्गातही चांगलं वातावरण राहिलेलं नाही. आता हा अतिशय बेकार अवस्था झाली स्वर्गाची. चांगला आनंदात राहायचं. दिवसाला 10-5 मिनिटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जातं. बघा ना माझ्याकडे 77 रनिंग चालू आहे आता सध्या. काही कमी अजिबात नाही. धनगट आहे सगळं साधं. लहानपणापासून डोकं दुखलं नाही आणि जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काय काय तसं सुद्धा दुखत किती खातोय. सार्वजनिक खातच माणसं त्यासाठी जन्माला आले. त्यांना भस्म्या झालेला आहे. भागानाच त्यांचं रे 100% अनुदानावर संडासची स्कीम होती आमच्या भागात. बाकी कशातलं का खात नव्हती पण इतकं खाली यायचं असतं काय वृत्ती बेकार झाली. म्हणजे काय राहत नाही माय बाप. म्हणून आनंदाने जीवन जाग, सुंदर जीवन जाग. आणि ह्या आपल्या दिलेल्या ईश्वराच्या ऊर्जेला सावध राहा. ती ऊर्जा अनाठाई घालू नका.
तिचा योग्य विनियोग करा, या अनुभवावर संत उभे राहिले आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केला. पहिल्या तर आयसा सोपं आहे. मी मगा बोलून गेलो आपल्याशी. गावबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि हे इंडियन फिल्म पण एक मध्ये जसं काय दिलेले ज्याने वाचलं जे ऐकायला होती पहिले नियम ते नवीन माणसं आल्यावर घटना दुरुस्ती करते असत आणि परिणाम हा होतो त्यांचा दोष नाही. त्याने ते ऐकलेलं नसतं काय झालंय आधी त्याच्यामुळं गोड. पण गावबाने जिथून रामायणाला सुरुवात केली लिहायला आजपर्यंत मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे विचारवंत लेखक कवी कोणाला हे अजून ओवी सापडली नाही की जिथून गावबाने सुरुवात केली. संपूर्ण रामायण लिहिलं पण नाही सापडलं पाहिजे. संत आहेत ते. तुमची माझी वैचारिक शक्ती किती तिला मर्यादा आहे, पण साधू संतांच्या अपार बुद्धिमत्तेला मर्यादा नाही. त्यांना क्षितिज नसतं, आपल्याला क्षितिज आहे. त्या क्षितिजापर्यंतच आपली बुद्धी जाते. लाटणं जसं पळपोटाला सोडून बाहेर जात नाही तसं आपली बुद्धी ठराविक क्षितिजाच्या पलीकडे कधीच जात नाही, तेपर्यंतच. पण साधू संतांच्या बुद्धीला भविष्य काळाचं ज्ञान असतं, वर्तमान काळ जगण्याची ताकद असते. हा आहे भूतकाळाचा विसर पडलेला नसतो. तिन्ही काळामध्ये आपली प्रगल्भता, आपलं ज्ञान, प्रज्ञा, प्रतिभा, प्रेम, भावाविष्कार या सगळ्या गोष्टीचं जतन करतात संत मायबाप.
त्यांचं वाक्य त्रिकालाबाधित असतं, त्यांची नियमावली, त्यांचं सूत्र, त्यांचा विचार हा कुठेही गेलं तरी बदलत नाही मायबाप, ते सूत्र कायम असतं. जसं सोन्याचं अलंकारात रूपांतर झालं आणि अलंकार आटले की सोनं पण जसं ना तसं असतं, तसा ज्यांचा सिद्धांत हा वेदांताचा अर्थ समजावून तुम्हाला मला सांगतो ते संत असतात मायबाप, त्यांना संत म्हणतात, बाकी नाही. ऐसा ज्याचा अनुभव फार महत्वाचा. अनुभव नसेल तर ते ज्ञान कुचकावी. आनंद फंदी नावाचा एक कवी होऊन गेला, त्या कवीचं नाव काय होतं? आनंद फंदी. त्याने म्हटलं, अनुभवाबिन मान डवलवू नको रे. अनुभव नसेल ना तर उगाच मान डवले जाऊ नको. काय काय नंदीच असतात, नंदीने आपला नंदीबाई दारा पुढे बावशी येईल का ना, ते त्याला फक्त होकार आणि ती मान डवलायची पद्धत असते. त्यावेळेस तो विचारणारा प्रश्न तसेच प्रश्न विचारतो, यंदा पाऊस आल्याशिवाय राहणारच नाही होय नंदी, मग डवली म्हणते बा म्हणतो. त्यालाही गंडिणारे असतात ना, यंदा दुष्काळ पडेल का नंदी बाबा, लगेच म्हणवाच म्हणतात, कारण त्याला एका अंगाचं प्रशिक्षण असतं, दुसऱ्या अंगाचं नसतं. ज्ञानी माणसं सर्वांगाने परीक्षण करतात, सगळ्या अंगाने परीक्षण असतं. एक अष्टपैलुत्व असतं, त्याचं वैचारिक धारणा असते, बुद्धी प्रगल्भ असते, ज्ञान समाजाला देण्याची उदारता असते, अंतःकरणात अनुभव असतो आणि जीवन समर्पण असतं समाजासाठी. मायबाप ते संत असतात. ऐसा ज्याचा अनुभव. हे संपूर्ण विश्व परमतत्वाने भरलेलं आहे आणि परमतत्व आपल्या हृदयात साठवलंय. ऐसा ज्याचा अनुभव, त्याला अनुभव म्हणायचं. अनुभव काय असतं? संसारातले अनुभव काही नसतात, त्यात किरकोळ असतात, त्यात काय चालत राहतं. ते आत्मविश्वास होतं, सल्ला मारा भेटला तर मला काल याकडे विचारतो, तुम्हाला जमीन आहे का? मला आहे 5-25 एकर. पेरा येतं का? म्हणजे येत आहे, मी लहानपणी शेती केली, पेरा येतो मला. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, कोळपाय येतं का? मी म्हणतो कोळपाय येतं, कुठं शिकला? म्हणलं आमच्याच रानात. वावळट आहेत म्हणला. मी म्हणलं का? कोळपाय दुसऱ्याच्या रानात शिकवला. मी म्हणलं कशासाठी? निघालं तर निघाल. ऐसा ज्याचा अनुभव. या अनुभवावर उभं राहिलेली जी शिदोरी आहे ना, ती शिदोरी वेगळी असते. विश्व परमात्म्याने भरले आणि ते सत्यत्वाने अनुभवलंय. सत्यम शिवम सुंदर. ही व्याप्ती त्याची. अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. आत्मा ब्रह्म, तो ब्रह्माचा विषयही माझाच आहे. खल्विदम ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे. तत्त्वमासी, ते मीच आहे. मी वासुदेव. मी वासुदेव. तुमच्या माझ्या सगळ्यात व्याप्त आहे. योग वशिष्ठामध्ये
रामप्रभूला वशिष्ठजीने हे सांगितलं. हे सगळं विश्व ब्रह्माने भरलेलं आहे, व्याप्त आहे. ते तर्काच्या दिठीला न सापडणार. तर्क किती केलं तर हे सापडत नाही ना, त्याला ब्रह्म म्हटलं जातं. तसं नको. ओवी सांगू एक बापराव महाराज, तर्काचे दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याच्या भेटी उत्कंठा वाहे ज्ञानोबरायचा. तर्काने नाही सापडत. तर्काने कुठपर्यंत जात असत तर ते ठराविक टप्प्यापर्यंत जात असत. रस्त्याने एक जोड निघालेली, उंटावर बसून चालली आणि एकाने तर्क करायचं ठरवलं. दुसऱ्याला विचारलं, तू तर्काच्या बाबतीत जास्त आहे, या रस्त्याने जो उंट गेलाय ते तू कशावरून ओळखलं? म्हणलं त्याच्या पावलाचे ठसे जे जमिनीवर उमटले त्याच्यावर ओळखलं की हा उंट गेला. आणि तुझं म्हणणं असं आहे की तो एका डोळ्याने आंधळा आहे. तार्किकाने सांगितलं एका डोळ्याने उंट आंधळा आहे. तू म्हणला तुला हे कसं काय कळलं? तो म्हणला एकाच बाजूची झाडं खात गेला, एखाद्या बाजूने खाल्ले नाही. याचा अर्थ त्याला एका बाजूने दिसतंय. हा तर्क आहे. पुढे गेल्यावर जिथं उंट थांबला होता तिथं बसला होता, तिथं दोन पती पत्नी म्हणा स्त्री पुरुष बसले होते. त्याने विचारलं इथं बसलेली कोण आहे? ते म्हणला हे स्त्री पुरुष आहे, पण ही बाई जी आहे ती गर्भार आहे, म्हणजे गरोदर आहे. ते म्हटलं हे तुला कसं कळलं? तो म्हणला ती बाई उठताना हात टेकून उठली. कळलं. तर पण दुसरी एक तार्किक वृत्ती माझी, ही त्याची बायको नसली पाहिजे. कळलं. ती म्हणलं का दोघांच्या लघुसंख्येमध्ये अंतर नाही. लक्षात आलं म्हणून तुम्हाला याचा अर्थ ही रखेल असली पाहिजे. तर्काने येतपर्यंत जाता येईल, पण आत्म्यापर्यंत नाही. माय बाप आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है. एक ब्रह्म जान लेने पर और किसी को जानने की जरूरत नाही. ते जाणून घेते. आणि ते कोणाकडे मिळतं? ज्ञानोबराय सांगतात आत्मज्ञाने चोखडी संत जय माझी रुपडी, देख भ्रष्टी पडो आवडी कामिनी जायची. बरोबर ना बाबा? पाठांतरी चांगले तुमच्या बाळकडे अशा चांगल्या गोव्या पाठ असणारी माणसं भेटत नाहीत. सपाट केलंय त्यांनी पाठ, काय ठेवलंच नाही. पाठ पाठांतरासाठी आयुष्य घालावं लागतं, खर्च करावा लागतो त्यावेळेस आयुष्याचा. वाचनेच्या विषयाच्या आधी जाऊन कुठं ज्ञानेश्वरी गाथा कळत असतो, टाकून द्यावं लागतात लागतात तेव्हा बाजूला जात असतात. आपण वरून पालिश करणारी जुन्या बोटाला नवं पालिश, पण खालून खेळत वाचते ती त्याला माहीत असते की वरून जरी बरं दिसत असलं तरी खेळत खालून वाचत्यात आहे आपल्या पायात. आपण सुखाचं आवरण बांधतो संसारात, वरून संसाराला फक्त पालिश करतो आणि लोकांना ते पालिश शिकवतो. हे आमचा संसार लय सुखाचा आहे, बावळत नाही. हे इतकं पटणे इतका मूर्ख नसतात समाजात. हो आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत, ते 3 बसून आहे, 2 सगळ्या 2-4 गाड्या आहेत. फक्त बसूनच राहते, डिझेल नसतं त्याला. नलिंदा नाही तुझा संसार, काय तुझ्याकडं? माझी बायको म्हणे ते ऐकते ट्रॅक्टरने हाणती तरी तुला लाज नाही भेटत, त्याच गव्हारी जाऊन हाटवतोय. देणं सोडून ते कशाला हे अशा उपाधीत करतो? बोलतात माणसं आमचं काय घरात पटत नाही. जाना पंढरी आळंदी बाधी कर, कधी उपाशी राहायचा नाही सोडू वाटत. मग काशी कर तिथंच, तिथंच मर. काशीकर म्हणजे शिवी नाही बरं का, तुम्ही तसा अर्थ काढा. काशीकर या शब्दाचा अर्थ मूर्खपणा असा अर्थ आहे की आपण लावताना अर्थ जरा मराठीत कुणकडे अर्थ लावले जातात. काय कशाचे अर्थ कशासाठी बी जगायला जातो माणूस, काय नाही.
एखादी सवय एखाद्याला घातक ठरते. आमच्या कर्जतला कोर्टात केस चालू होते पाटलाची, त्याला मिशा होत्या. सवय होती की सारखं मिशवून देऊ हात फिरवायचं. त्याच्या बाजूने केस निर्णय लागायच्या मार्ग होता त्या पाटलाच्या बाजूने. म्हणजे आरोपी होता ते म्हणला साहेब तुम्ही त्यांच्या बाजूने निकाल देत आहे, पण तेव्हा त्यांना बघा ना अजून सुद्धा तो मिशावरच ताव हाणतोय. कळलं त्याचा हेतू नव्हता, पण ती सवय होती काय करायची की मिशा होता. काय काय ना दात टोकरणी सारखी टोकरायची सवय असते. दातात गुतू नाही तर नाही गुतू ह्याची सवय असते. आणि ती काढली पुन्हा कानाला फसून ठेवायची माग कानाच्या. मला कधी कधी आश्चर्य वाटते की काढली त्याला संगच लागते. एखादी साधी बिडीचं व्यसन असू द्या. एक केस बोरगाव आलेली आमच्या तिथं कोरेगाव कर्जतला येताना खंडोबाचं मंदिर आहे नदीच्या जवळ. एकच काढी एकच बिडीवर वारं पश्चिमेकडून त्याला पश्चिमेकडे जायचंय. गाडी भिजू नये म्हणून पूर्वेकडे तोंड केलं. बिडी पिटली बिडी वडील गावात आला आणि केस विरोधात गेली. बघता काय माझ्याकडे एक बिडी एक गाडी जर इतकं वाटलं करते जाऊ द्या. तळेरामचं काय राहील माय बाप राम गणेश गडकरी यांचा. तळेराम पाहिला, सुधाकर पाहिला, सिंधू पाहिली. अरे कधी तर पाहतच चांगल्या नाही पाहत नाही आपण बाकीचं जग. आपण आपल्या पुरतं बघतो आणि त्याच अनुभवावर आपण पुढच्या पिढीला तयार करण्याचा प्रयत्न करतो. चूक आहे. कधीतरी पुढच्या पिढीसाठी असा एक आदर्श निर्माण कर ते आपल्या अनुभवाच्या कसोटीवर घासलेला असावा. तो आपल्या आध्यात्मिक जीवन जगण्याच्या शैलीवर असावा. नुसता संपत्ती कमवण्यासाठी पोराला तत्वज्ञान शिकवणार. रामतीर्थ नावाचे एक महान विभूती होऊन गेली. रामतीर्थ नावाचे प्राचार्य होते, प्राध्यापक होते. त्याने पालकांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात त्याने विचारलं तुम्ही रात्रंदिवस जी पळता ती कोणासाठी. त्याच्यावर त्या पालकांनी उत्तर दिलं मुलाबाळासाठी. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला मुलं जर चांगली नाही निघाली तर तू कमवून ठेवलेलं ठेवत्याल का. ते म्हणले नाही. आणि मग चांगली मुलं निघाली तर कमवणार नाहीत का. लक्षात आले 3 प्रश्न आहेत. मग संतान संस्कारी बनवण्याचा प्रयत्न करा. हा ज्याने जीवनात विचार केला ती माणसं संसारात सफल झाली, सुफल झाली आणि सुखी आनंदी झाली. ज्याने भविष्याचा विचार संपत्तीत मोजला, स्थावर स्थितीमध्ये मोजला, विटा दगड वाळू जास्त आणली ज्याने आपल्या आयुष्यात, काय फायदा नाही व्हायचा. बोला संतानावर संस्कार. मग अशी जी विभूती असते, असं जे व्यक्तिमत्व असतं, देव पाहायला कुठं जावं लागत नाही. देव त्यांच्या जवळच देव त्याच्याजवळ असतो. देव म्हणजे काय. नक्कल चालली सध्या कशालाही कुणालाही देव माणूस म्हणतो, पण देव म्हणतो बरोबर आहे. आपला देव हा शब्द मुळात संस्कृत मधल्या दिव नावाच्या धातूपासून जन्माला. दिव म्हणजे प्रकाश.
ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. जिथं परिपूर्ण ज्ञान आहे ना त्याला देव म्हणायचं. ज्ञान देव कोणालाही देव म्हणून कसं काय चालतं? खोटी आश्वासन लबाड वाढलेला नको तिथं चौफुल्यावर पडल्याला ते देव असतात. दलिंदर बेकार म्हणायचं. ते परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती बारबार थांबून देतात. आमच्या भाजण्यांच्या परिस्थितीला चांगल्या स्ट्रॉंग नसतात कधी, पण आनंदी असतात, सुखी असतात. दोन कुठेही आता आमच्या सोहळ्यात वगैरे बघा, माऊलीच्या वगैरे जाऊन काय नाही, जेवायला व्यवस्थित नसतं, खाली हातराही नसतं, पोहतो वारा येतो, पाऊस भिजलेला असतं जागा. जेवणात पडल्या झोप लागते त्याला. हे गोळ्या खाऊ खाऊ मिली पण झोपायला झोपच नाही. झोप का नाही? चिंता आहे त्याच्या पाठीमागचं अधिष्ठान आहे झोपेच्या. चिंता करणाऱ्या माणसाला कशी झोप येईल? ज्याची चिंता भगवान करतोय मायबाप त्याला काही काळजी करायचं कारण नाही. खोटी आश्वासन नाही, खरी आश्वासन. तो कोपरायच्या काळात एक व्यक्ती कामधंदा करीत नव्हती, बायकोला दटवून सांगायची. 2 वेळा जेवणात गरम पाणी स्नानाला काम सांगितलं की भंडाऱ्या डोंगराव जायला तुकाराम होईल म्हणायची. बाई थरथर कापायची. तिला वाटायचं त्यांचं जसं दिवाळं निघालंय तसं आपलं बी निघायचं. एके दिवशी त्या बाईनेच तुकूर भरायला गाठलं, बायावर डोकं टेकवर. महाराज म्हणजे तुमच्यामुळं आमच्या संसाराचं वाटलं झालं. तुकोबरा म्हणजे माझ्यामुळं. आम्ही तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, तू तर डायरेक्ट आरोप करते. म्हणजे माझा नवरा तुमचा आदर्श घ्यायचं म्हणतोय, पाठाऱ्यावर येईल तुकाराम होईल. तुकोबरा म्हणजे ती पाठ नीट करूनच लावतो. तुकोबरांचं आश्वासन ही पंचवार्षिकच्या लाबाडांचं आहे ना. तुकोबराण्याचं आश्वासन दिलं म्हणजे का पाहिलंच. बाईने घरी येऊन असा नवरा धुतला म्हणतात. धुतला म्हणजे लक्ष लाय बॉय हमाम मोतीच लावून नाही बोलली. नाही बोलतात काय काय वारकऱ्यांचा तर कटू अनुभव यावा. कारण लवकर जाता येत नाही. 1-1.5 वाजता भजन वगैरे संपून दारावर थांबतात की आतूनच हस्ता नक्षत्रातले 20 कोसळल्यावर कोसळले आला वाटतं टाळ कुठून अजून सुद्धा म्हणित. पण ती बी गडी बाहेर बसल्याकडे 4 चौघात कोणी म्हणतो माझी बायको तोंडात फटकाळी पण कामाला बरी 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 सारा आपलं ते नवडं काढतात. आणि हेतून पुढे तर हे महिना चालू झाल्यावर मी आलो गडी 1,500 चांगलं चालत बरं आहे. या चोरांचं काय घेता नाही. एवढं काम आहे ना, जेवढं पातळात पडेल तेवढं मी प्रयत्न केला आमच्या म्हातारीचा नंबर लावायचा नाही लागून. कधी तिच्या नावावर ट्रॅक्टर, आमच्या पोरांनी केव्हा तिच्या नावावर ट्रॅक्टर काय घ्यायचं माहीतच नाही. खबरनं काम केलं काही 1,500 चांगलं होतं, फायदा होता. मी बी त्या ह्याच्यात बसलो नाही. काय वय कमी जादा झाल्यावर माझं मग 77 आहे. 70च्या पुढचं पण नाही बसलं ते म्हणजे तुम्ही तर लय मोठं तुमच्या नावावर तर 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट एक अख्खा मोठा एवढं मध्ये तुम्ही त्या ट्रस्टीचा अध्यक्ष सगळे पण मुकलेला त्याचं नाव द्यायला काही नाही. ललाटीचे लिहिले फक्त मी मुकलो नाही ती माझ्या शनिदेवाला, माझ्या हनुमान दिला, माझ्या पंढरी नाही त्याने नाही मला कधी कमी दिलं, भरवून दिलंय. माझ्या जोळीत कमी पडती त्या द्यायला लागते. कुठेही जाऊ द्या भरभरून, कधी उपाशी नाही कधी काय नाही. याचं कारण काय? माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ह्या बैलांवर ना. त्याच्यावर विश्वास ठेवायचा. विश्वास तो करी, विश्वास महत्वाचा. बाई घरी आली आणि असा नवऱ्याला जी नाही ती बोलली, तुम्हाला भंडाऱ्या डोंगराव जायला तुकाराम होईल. ती म्हणजे सरळ चालायला लागली. त्यालाही माहित नव्हतं इतक्या लवकर आपला रिझल्ट लागेल म्हणून. निघालं भंडाऱ्यावर गेलं. तुकोबाराने लांबून ओळखलं की गिऱ्हाईक जय हरी जय हरी कसं काय आलं. म्हणलं संसाराच्या नावी
तुकोबारायला पटवीत होता. संसाराचं दुःख मुळत तुकोबाराय म्हणजे वा वैराग्य, काढा कपडे. म्हणतात कपडे साधू हाताने कपडे काढावला, त्यात जाळावला, ते राख आगाला, मग साधू. मनातली मनात म्हणला कपड्याला तर मुकायच्या माग दिसतंय. तुकोबारायला मोठी नेसाय दिली, सगळे कपडे जाळले, त्याची राख केली, आगाला लावली. तोपर्यंत 12 वाजल्या. पोटात काय? तुकोबारायला म्हणला जिजाबाई भाकरी घेऊन कधी येत्या? तुकोबाराय म्हणजे कधी येतात आणि कधी 8-8 दिवस येत नाही. म्हणला तुम्ही काय खाता? म्हणजे मी लिंबाचा पाला खातो. आता लिंबाचा पाला काय सफरचंद आहे का द्राक्ष आहे का केळी नारळ, चावायचं थुकायचं, अख्खा दिवस उपाशी. माघ महिन्यात कडाक्याची थंडी, पांढऱ्या डोंगराचा झुजाट वारा, अंगात घालाय नाही, पांघराय नाही. 8 वाजता तर गडी थडथडा उडायला लागला. तुकोबारायला म्हणला बंद गार लागतंय ना. तुकोबाराय म्हणजे जोराने टाळे वाजून विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण कोणत्याही देवाचं नाव घे, पण टाळी वाजून नाच म्हणजे हिट तयार होते, ऊर्जा तयार होते. टाळी वाजून नाचा, कधी राम म्हणायचा, कधी कृष्ण, कधी खंडोबा, कधी मसुबा, कधी बावीर, कधी येटा, कधी मावलाय, कधी येडाया, जे नाही ते नाव घ्यायचा. कधी बाळू मामा, कुठल्याही देवाचं नाव घे. पाहतो म्हणला महाराज. ती म्हणजे काय झालं? टाळीला हाताकडे हातच आहे ना राव. ताटून गेलो राव. मग पाठ झाल्यावर दिसते चला आंघोळीला. तुम्हाला आंघोळ गरम पाणी तुझ्या बापाने ठेवलंय डहावरचा, नेहाला इंद्राणीच्या डहावर, गार वाफा चालायच्या पाठ पाण्यावर. तुकोबारायने गेला असं डहात उडी टाकली आणि कडला बसलं त्या बसलं गपचिप फुटलं. त्याने पाण्यात बोट बुडविलं की खटकून वाकडं झालं. तिकडं दाबून धरायचं, नीट करायला 2-3 मिनिटं लागली. बोट 2-3 वेळा बोट बुडवीपर्यंत तुकोबाराय स्नान करून महाग कधी आली ती माहीतच नाही. महागून टाकला. 5-6 बऱ्या बुडविल्या आराडला मोठे. म्हणला ह्याच्यासाठी का थाली आला का? तुकोबाराय म्हणजे का त्याचा ह्याचा संबंध आहे? म्हणजे त्याच्यात लिहिलंय बुडते हे जन देख भेटो. मग तुम्ही तो बुडू मारताय राव. मी ह्याला पांढऱ्यावर कशाचा काकडा म्हणतोय? आकडा झालेला कधी ऊन पाड्यावरच सरळ झाला. दुपारपर्यंत वाट बघितली, जिजाबाई नाही आल्या. संध्याकाळच्या 6 वाजल्या तरी पोटात अन्नाचा कल नाही. 2 दिवस झाले. मनात विचार केला. दगडावर बसून एका शिळावर कालचा अख्खा दिवस उपाशी, रात्र वैन्यांची गारठ्या, महावैरीनं आंघोळ, आणि आजचा अख्खा दिवस उपाशी, आजची रात्र म्हणजे, आणि पुन्हा बुंद्याची आंघोळ, पुन्हा आंघोळ घालायची गरजच. आपल्या आयुष्यातली लास्ट आंघोळ. पण मनात म्हणला तुकाराम आधार पडून द्या. तुमचं भजन तुम्हाला लख म्हणला, आणि पुन्हा वारकऱ्याच्या नादी लागलो तर आपली अवलाद नाही. पण दिवसा कुठं जाता येते? कपडे जाळून बसतात तुम्ही. आधार पडा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा, माग साधायचं. काय पांढरं डोंगरून घराकडे पळालं म्हणतात. घरी गेलो दार थाप माझ्या बायकोनीच्या कोण आहे? अगं म्हणला मीच आलोय. मीच कोण? आता आवाज नाही का वळखीचा? ती म्हणजे माझ्या वळखीचा आवाज परवा दिवशीच मी आला म्हणजे मी पार मुका लावून बसली. अगं तसं नको म्हणून म्हणला मी जिवंतच आहे. ती म्हणजे जिवंत असा नाही तर मेलेला असा. कामाचं बोला. तुम्हाला उद्यापासून दोघाचं धुणं मीच धुवून आली जाईल. म्हणजे भंडाऱ्यावर जायचं काय झालं? म्हणला भंडारा लावूनच आलो. वैराग्य म्हणजे काय सोपं शब्दाने व्यक्त करता येतं? आणि वैराग्य नसेल तर ज्ञान आणि देव कसा भेटेल? देव ओळखता कसा येईल? विवेका वाचून कधी ज्ञानाशी तज्ञेच नाही. अरे वैराग्य नसेल तर ज्ञान टिकून राहणार ना. आणि ज्ञान नसेल तर देव कसा ओळखणार? ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी नाही. ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग सिद्धी काले नात्मनि विद्यते. ज्ञानासारखी दुसरी पवित्र वस्तू ते ज्याला कळलं, जे त्याच्यात आहे ना,
देव पाहायला कुठं जायचं? देव दया जवळ असे. दुसरं प्रमाण सांगू, ज्याशी आपण गीता नाही त्याशी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा. देव तेथेची, देव त्याला तिथंच असतो. देव पाहायला कुठं जायचं? जे दोन घास मुखात घालतोय गोर गरिबाच्या, अनाथ अपंगाच्या, पीडित जीवाला आश्रय देतोय, देव तिथंच असतो. देव पाहायला कुठं जायचं? आणि इकडे काय झालंय, दारं लावून जेवण्याची पद्धत झाली. त्याच्यामुळे दारात पुढे अतिथी वगैरे आला. आणि आणखी एक नवीन उपक्रम आहे, कुत्रा असू नाही तर नसू पण पुढल्या बाजूलाच बोर्ड असतो. काय असतं? कुत्र्यापासून सावधान. मी पुण्यात एका वारकऱ्याचं काम होतं, एका साहेबाकडे. मी आळंदीत जातात ते वारकरी म्हणलं, महाराज माझ्याकडे खर्चाचं जरा अडचण आहे, तर एवढं काम करतात का? वारकऱ्याचं काम म्हटलं. म्हणलं मी जातो त्या साहेबाला भेटून येतो. तुझं काय काम आहे ती कागद दे माझ्याकडं. म्हणलं सही याच्यावर आणायची. ते सही सरचा कागद आपला बॅगमध्ये पिशवीत टाकला, गेलो. दारात गेलो की ते बेल दाबल्यावर एक मुलगा आलो. म्हणलं ते म्हणलं कोण आपण? म्हणलं मी दयानंद महाराज कोरेगावकर. काय काम आहे? म्हणलं मला साहेबांना भेटायचं. मला नाही का सांगता येत ती कारचं मला म्हणते. म्हणलं नाही. मग साहेब नाही घरात. म्हणलं तुम्हाला तो थोरला आलं त्याच्यावर 2 नंबरचं, ती जरा बरं होतं मोठं. ते म्हणलं पुन्हा पहिल्यापासून मुलाखत चालू. मी म्हणलं दयानंद महाराज का साहेबाकडे? मला नाही का सांगायचं? म्हणलं नाही. मग साहेब घरात नाही. मग बाईक आली ते साहेबाची, म्हणजे ह्या पोरांची आहे. त्यांनी पुन्हा मुलाखत घ्यायला सुरुवात झाली. सगळी वागड्याच्याच घराण्याची. वागळे म्हणजे पत्रकार. झालं एकदाच म्हणजे कोण आपण? म्हणलं मी पुन्हा दयानंद महाराजापासून प्रस्तावना सुरू. म्हणलं साहेबांकडे काम आहे. म्हणजे मला नाही का सांगताय? म्हणलं नाही, मला साहेबांशीच भेटायची. मग साहेब घरात नाही. ती बाई तर तिसऱ्यात मागव. ती म्हणलं आई कुत्रा सोडू का? मी म्हणलं बाळ तसदी देऊ नको कुत्र सोडायची, आधीच 3-4 सुटलेली. हे कुत्र्याला लाजून त्याची इतकी खालशी. कुत्र्या का होईना जन्मामध्ये, पण कसं असावं? श्वान करी तरी उच्छिष्टाचे विषय, तुझे द्वारी वचे आयशे करे. कुत्रा कर पण देवाच्या दारात, तुझ्या धालीचा मोकलू नको. देवाच्या दारात पडून राहील तय ठाई, बहु पायी संतांच्या, भगवंताच्या आणि संतांच्या. पण असं ज्ञान ज्यांच्याकडे, त्याच्याकडं काम आणि क्रोध हे विकार राहत नाही, स्पर्श करत नाही. हे सांगायचे
ते 6 मानले जातात. पण या ठिकाणी मात्र भगवंताने आणि संतांनी दोघांना प्रामुख्याने महत्व दिले. अर्जुनाने एक प्रश्न विचारला गीतेमध्ये भगवंता, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छिन्नपि वार्ष्णेव बलादिव नियोजता. असे कोणते विकार आहेत की ज्याच्यामुळे जीव पापाला प्रवृत्त होतो? भगवान उत्तर देतात, काम यश, क्रोध यश, रजोगुण समुद्भवा महाशनो महापापना विदने वैरिणम. ज्ञानोपराय लिहितात, तव हे काम क्रोध उपाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जाती. ज्ञाननिधीचे भुजंग विषय करीचे वाग भजन मार्गीचे भांग मारगले. हे विकार फक्त 2 व्यक्तीला शिवलेलं. एक हनुमानजी आणि दुसरे शुकदेवजी. हनुमानजीला स्पर्शच नाही या विकाराने, जवळून सुद्धा फिरकले नाही ते काम. त्याचं वर्णन आहे, खेळिया माझे पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोध ठेवायचे, तेथे कैचे. हे 2 विकारच फक्त. काम आणि क्रोध हे ज्याच्यातून द्वंद्व निर्माण होतो, वाद निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो, त्याला हे कारण आहे काम. काम म्हणजे नुसती वासना नाही. बहुतांशी सगळं आपल्याला असावं अशी जी इच्छाशक्ती आहे त्याला काम म्हटलं जातं. म्हणून 3रा पुरुषार्थ येतो कोणता? काम. धर्म, अर्थ आणि काम, नंतर मोक्ष. 4था पुरुषार्थ मोक्ष. कामाची अशी व्याख्या करत जाऊ की वासनेची परिपूर्तता म्हणजेच काम, असा अर्थ नाही. बळजबरीने अर्थ जोडाजोडी करून संतांच्या वचनाची तोडातोडी करीत जाऊ नका. योग्य तेच त्या मार्गानेच गेलो. त्यांना जे अभिप्रेत आहे ते जास्त महत्वाचं, तो आपण पाहायचं. खेळ्यात सगळ्यात शहाणा खेळाडू म्हणजे ज्ञानी खेळाडू हनुमानजी. बरोबर चलत नाही काय? 11:15 मग आहे टायमा. 5-7 मिनिटं इकडे तिकडे महाग ठेवतो आम्ही, नाही तर पुढं कटाळा आला की घड्याळ पुढं बघा आपला 11 वाजवायचं निघायचं. 10 मिनिटच व्हायला 12 वाज 12 बरोबर. मला कळतं नाही आता वाजल्या की 12 गावाची जी गाडी
हे आज चांगलं कीर्तन केलं आणि असलं कुठं कन्यात सुटतं का बाहेर मार खाऊन यावं लागत त्याचं काय आज माणसं तुम्ही ऐकलेली माणसं श्रवणशील आहे. एक गोड गोवी सांगतो का तुमच्या चेहऱ्यावर मला कळतं मला तो आरसा जास्त महत्वाचा. वक्ता तो वक्ता नोहे होते साय खडियाने काय प्रार्थावे सूत्रधार तो काय भावलीच्या काजा नाचवी का आपली जाणीवेची कळ राखवी. वक्त्याचं वक्तृत्व हे श्रोत्याच्या अंतःकरणाला जर पोहोचलं नाही तर त्याच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसतो. बरं का महाराज पायी काटा नेहते आणि व्यथा जीवी उमटे म्हटले. काटा पायात टोचतो पण परिणाम चेहऱ्यावर दिसतो. त्याच्यात यातना दुःख हे चेहऱ्यावर असतं. रानात गेलो आपण काटा मोठा समजा तर तुम्ही काय करणार तिथे कशाने काढणार. मला माहित नाही हुशार माणसाचं काट्यानेच काटा काढणार. वा शिकण्यासारखं इथं या भूमी अतिशय ऐतिहासिक भूमी. तुम्हाला माहित असेल बाबा शिंदे सरकारची वाडे आहेत या गावामध्ये आहेत ना. त्यातले रांजण डोक्यात करणे मोठाले दगडी पहिले होते मग आता आहेत का आहेत का. मी सगळं फिरून पाहिले. गोदड महाराजांचं कोपऱ्यात मंदिर आहे तिकडे खंडेरायाचं बाहेरच्या बाजू तात्यांची पलीकडं दसक्रिया घाटांच्या सिद्धेश्वर मंदिरावर हे सगळं सगळं गाव ना गाव बाग काय नाही घेतलंय मी पाहिले. गमत अजून खाकी बाबाचं सुद्धा पाहून आलो. खाकी बाबा तुम्हाला नसेल माहिती. हे शेख मोहम्मद बाबाच्या डोक्यावर एका मुस्लिम सरदाराने गठोडं दिलं. डोक्यावर वज दिलं खाकी बाबा ते डोक्यावर. ते काय झालं परिणाम ते गाठोडं जे होतं ना ते फूट 1.5 फूट वर राहायचं डोक्यापासून आधार महाराज चालताना. ते गाठोडं डोक्यावर आधार तरी राहायचं आणि ते तिथं पडलं. ते गाठोडं टाकलं जिथं आणि ते पडल्याबरोबर जळून खाक झालं म्हणून त्याला खाकी बाबा म्हटलं जातं. आणि भोसल्यांची पिढी होती शहाजीराजांच्या वडिलांची. त्यांना वेरूळ इथं पिढीवर म्हणजे आपला देणा घेण्याचा जो व्यवहार बँकेत चालतो तसं वटलं जायचं इथं त्या पिढीवर आणलेला खत खत वटण्याचं गाव आहे. इतकं मोठं श्रीगोंदा म्हणजे सामान्य गाव नाही. या गावाची थोरवी ही वेगळीच आहे. मोठी थोरवी या गावाची. जुनं नाव होतं या गावाला चांभार. कोणी एखादी व्यक्ती अशी होऊन जाते की त्या गावाच्या भोवती आपल्या नावाचं वलय तयार करते. माझं नाव काय कोरेगाव. कोरेगाव हे काय माझं आडनाव आहे का. कोरेगाव हे माझं गाव आहे. त्या गावाच्या भोवती आपलं व्यक्तिमत्व किंवा गाव आपल्या भोवती फिरलं पाहिजे असं पाहिजे. धोंडा महाराज म्हटलं की देगलू तात्या महापुरुष म्हटलं की श्रीगोंदे. या लोकांनी ही नावं बाबा महाराज म्हटलं की साधा बस त्यांच्या नावातच आहे. पवार साहेब म्हटलं की आणि गडकरी म्हणल्यावर नातू संत्री गडकरी रोडकरी चालत राहत. त्यांच्या नावाच्या भोवती ते आहे वलय. ते वलय आपण जगायचं असतं बायबा. त्यांच्या आदर्शावर जगायचं असतं. त्यांचा आदर्श हे आपला. हनुमानजीला हे विकाराने स्पर्श केला ना त्याचं जीवन कृतार्थ झालं मायबाप. कशामुळं एकच वाक्य सांगतो एक ओवी सांगतो काम पाहतो. विषयी विसर पडिला अंगी ब्रह्मरस कसावा.
माझी मदत हानी नामर्वाच्या छंद या नामाचा ज्ञानोबांचं सांग जय एक वेळ विषय विसरती तै सोहमभाव प्रतिती प्रकट होय ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये 4-5 प्रमाण संघ सांगितले म्हणजे पुष्टी मिळते एका साक्षीदार फुटण्याची शक्यता असते पण साक्षीदार 2-3 असलं म्हणजे मग ती केस जरा चालती बऱ्यापैकी असा भाग आहे विठोबा महाराज शेवटच्या चरणात. तुका म्हणे भेदा भेदा
केला वाद खंडोनी. जिथं काम नाही तिथं क्रोध कुठला, जिथं क्रोधच नाही तिथं अंतःकरणात भेदवृत्ती राहणं शक्यच नाही. आणि जिथं भेद नाही तिथं वाद कधीच उद्भवत नाही. भेदात वाद आहे. एक श्लोक सांगतो काम भागवत. तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम वृंदे वृंदे तत्व चिंतानुवाद वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे सच्चिदानंद. जब वादातून बोध होईल असं वाटतं. मोकरवाद कमी जाऊ नये. अलीकडे सवय लागली आणि संस्कार कमी पडतात. तेवढं 2 मिनिटं सांगतो. माझ्या आया बहिणींना विनंती, मुलींना चांगलं सांभाळा. सकस आहार द्या त्यांना. बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू, केळी, नारळी अशा तगड्या मुली बनवा. जमलं तर जुडो कराट्याचे क्लास द्या त्यांना. आपली मुलगी शाळेतून, हायस्कूल, कॉलेजमधून, रानावनातून एकटी दुखते यायची. ती इतकी ताकदवान सक्षम पाहिजे की कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर एका फुक्कीत त्याचं नाशिक तीन बघला गेलं पाहिजे. त्या तगड्या मुलीची भविष्यात. आणि आपली मुलगी नादायला गेली लग्न होऊन. एकदा सकाळी तिने सासूकडे बघितलं की संध्याकाळपर्यंत कोपरा सोडणार नाही पाहिजे म्हातारीने. त्या म्हणली पाहिजे की श्रीगोंद्याची नादी लागायला. इतक्या तगड्या मुली जर घरोघर जन्माला आल्या तर बदलापूर, पश्चिम बंगाल हे पाहायची गरज लागायची नाही. आंदोलनाची गरज नाही. दिशाहीन आंदोलनं चालल्या सध्या. जाती जाती परस्पर मत्सर निर्माण करणारं विष पेरलं जात आहे समाजामध्ये. या समाज जीवनाची घडी विस्कटण्याचा अत्यंत दूरदर्शीपणाने विद्वान माणसं याचा उपयोग करायला. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही मत्सराची गरळ ओकणारी या प्रत्येकाला ओळखा आणि त्याला समजावून सांगा की आमचं पहिलं चाललंय ते चांगलं होतं रे. आम्ही एकामेकावर प्रेम करत होतो. हाक मारली खालच्या गल्लीतल्या व्यक्तीने, तो वरच्या गल्लीतला माणूस पळत जात होता. आज परिस्थिती बदलत चालली दिवसेंदिवस. आज तो अमक्या जातीचा आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचंच नाही ही भावना आपल्यामध्ये रुजवली जाते, चेववली जाते, जागवली जाते. स्वज्ञ माणसाने
आमच्या साधू संतांनी हा विचार 13व्या 12व्या शतकामध्ये हा विचार इतका प्रगल्भ दिला आपल्याला. किती उंच नाही, नीच नाही, काही नाही, आनंद फक्त. कोणी जनांचा सत्कार, कोणालाही जातीचा संबंध ठेवला नाही, उंच नीच काही भगवंताने ठेवला नाही. जाती अप्रमाण किती भगवंताने, त्याला महत्व नाही. आता ह्या मुलाने किती सुंदर वाजवलं, पण आपण टाळी वाजवायची मेहनत सुद्धा घेतली नाही. म्हणजे इतक्या खालच्या थरातली माणसं. कधीतरी प्रोत्साहन म्हणून काय काय ह्या मुलांनी त्याच्यासाठी कधी आम्ही प्रोत्साहन म्हणून टाळी वाजवली नाही वाजवली. त्याचं कारण काय? हे मुसलमानांनीच करावं, हिंदूंनी नाही करायचं. मुसलमान एखादा गवई असू द्या, त्याला ख्याल, टुमरी, गझल, कव्वाली काही नाही येऊ द्या, काल ताल सब नाही कळू द्या, पण बसलेली 5-6 मुसलमानाची माणसं वा बहुत अच्छा क्या बात आहे म्हणून आरडणार. आणि आपल्याला पोलिओ झालाय काय रे? कशासाठी असं जगायचं? आपली संस्कृती, आपला धर्म, आपले कलाकार, आपले गुणीजन, त्याच्यासाठी ज्वालाने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ज्वालाने टाळ्या वाजवल्या, त्यांना उत्साह येतो. अहो भलारी म्हणताना एक आरडतो माणूस रानातला कडवा काढताना, झाली रे, जवळ आली. आणि बघा आपण माणसं भलारीवरची का? अरे सज्जन चांगली माणसं आहेत म्हणून जर थोडं वाईट बघून बोलतो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कधी सहमत नाही बोलतो, मला काही बोलावं असं वाटत नाही, पण कधी दम निघत नाही. ते स्वभाव नाही आपला. आणि तुमच्यासाठी सांग, सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही. बाई बाप, लाचार बनायचं. लाचारचं जीवन हे अत्यंत नरका समान जीवन असतं. दुसऱ्याच्या हातचं भावलं पाडण्यापेक्षा, दुसऱ्याच्या वंजणीने पाणी पिण्यापेक्षा आपण वंजळवर पाणी निर्माण करायला शिकणं म्हणजे परमार्थ आहे. बाई बाप, त्याचं नाव परमार्थ. परमार्थ असतं काय? ते सोडून द्यायचं. माळ घातली, गण लावला की विमान तुझ्या बापाने ठेवलंय, तसं कुठं मिळत असतं का? वेळ का? जन्मजन्मी हेच करी त्यावर. म्हणून सर्वांच्या पार डोकं टेकत माझे साधू सज्जन गुणीजन, मृदंगाचारी, पेटी मास्टर, विनेकरी, सगळे थकलेले आहे. मी ह्या सगळ्यांच्या, आमची महाराज मंडळी सगळी, त्यांच्याही पार डोकं टेकत. आमचे आप्पा, आवटे आप्पा, नवनाथराव काळाने, सरपंच, सगळे ज्यांनी प्रसादाची वगैरे सगळी व्यवस्था केली, प्रसाद पाठविणारे राजेंद्र दादा, त्यांनाही, त्यांचा माझा जुना संबंध आहे, 35-40 वर्षाचा. बापू असल्यापासून 40 वर्ष माझी कीर्तन सलग वांगदरीला सातत्याने 1 वर्ष काढणं. काळाच्या ओघात सगळं बदलत जातं. आपण एकच वाक्य शेवटी जाता जाता सांगतो. माझी सरन्यायाधीश चंद्रचूड, त्याने म्हटलं की प्रवाहाबरोबर वाहत राहून तुम्ही प्रवाह पतितांना बाहेर काढू शकाल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास केला, तुमच्या वाट्याला फक्त कष्ट येतील. म्हणून तुम्हाला द्यायला काय द्यायला महाराज? एक दोहा जाता जात, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिल.